तुमच्या घरात जर कोणी वयस्कर व्यक्ती राहत असेल तर ताबडतोब हा व्हिडिओ पहा। पुण्यामध्ये एका 70 वर्षाच्या महिलेच्या घरासमोर एक तरुण स्कूटरवर आला होता। त्याने त्या महिलेला पत्ता विचारला आणि अचानक तो चक्कर येऊन खाली पडला। त्या आजीला त्याची दया आली। त्यांनी त्याला त्या घरात घेऊन गेल्या, त्याला पाणी दिलं, खायला दिलं। पण त्यानंतर जे झालं ते पाहून संपूर्ण देशातल्या लोकांची झोप उडाली। अनेकांच्या घरात आजी आजोबा वयस्कर आई वडील राहत असतात आणि अशाच लोकांना टार्गेट करून एक नवीनच प्रकार सुरू झालाय। या वयस्कर महिलेची घटना जेव्हा समोर आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना फक्त पुण्यात नाही तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा ठिकठिकाणच्या वेगळ्या भागामध्ये देखील घडलेले आहे। एक टोळी आता सक्रिय झाली आहे, कारण ही लोक घरातली कुठली वस्तू चोरत नाही, मारहाण करत नाही, काही ओरबाडून देत नाही, पण एक अशी गोष्ट करतात की जी 2 महिन्यांनी उघडकीस येते आणि ज्यामुळे सगळ्या घराचा खेळखंडोबा होतोय। कोणालाच भरोसा बसत नव्हता। जेव्हा या वयस्कर महिलेचा मुलगा घरी आला तेव्हा त्यांनी घरात पाहिलं, त्याला काहीच जाणवलं नाही। पण 2 महिन्यांनी जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा तो भयानक प्रकार उघडकीस आला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी व्हायरल झाली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 300 अधिक सारख्याच घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या घरात वयस्कर आजी आजोबा, आई वडील, जुनी लोक राहत असतील त्यांच्यासाठी अर्जंट सूचना आहे आता, कारण की ही लोक त्यांना सक्रिय शिकार करत आहेत। ही अशी लोक आहेत की ज्या घरात आजी आजोबा, जुने लोक राहत आहेत त्यांना टार्गेट करून घरामध्ये एक वेगळाच प्रकार करत आहेत। मग नेमकं या आजी सोबत काय घडलं? कोणती वस्तू चोरली नाही, काय ओरबाडून नेलं नाही, तरी त्या घराचा खेळखंडोबा काय झाला आहे? चला जाणून घेऊया या विचित्र प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना जिने ज्या लोकांच्या घरात वयस्कर माणसं आहेत त्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली। एक घटना घडली ज्यावेळेस याची सुरुवात झाली होती ते ठिकाण होतं पुणे। वेळ होती दुपारची। एका चांगल्या सोसायटीत एका घरामध्ये एक आजी राहत होती, त्यांचं नाव सुनीता। त्यांना सगळेजण सुनीता आजी म्हणून आवाज द्यायचे। आजीला एक मुलगा होता, तो आयटीत काम करायचा। त्याची पत्नी मोठ्या आयटी कंपनीत कामाला जायची। दिवसभर आजी घरात एकटी असायची। त्यात तो दिवस साधारण होता। आजीने दुपारचं जेवण करून झाडाखाली बसण्यासाठी त्या सोसायटीच्या खाली येत असत। त्या दिवशी आजी घराबाहेरच उभी होती। रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या अतिशय कमी झाल्या होत्या। आजीला माहित नव्हतं की त्या दिवशी तिच्या सोबत एक धक्कादायक प्रसंग घडणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात जाणार होता। अचानक एक स्कूटर लांबून येतानाचा आवाज आला। आजीनं उजवीकडे बघितलं तर एक तरुण स्कूटरवरून तिथे आला। त्याने ब्रेक दाबून तो आजी समोरच थांबला। त्याने कुठला पत्ता विचारला। आजीला ऐकू येत नव्हतं म्हणून त्याने स्कूटर स्टँडवर लावली आणि आजीच्या एकदम कानाजवळ जाऊन बोलला आणि बोलता बोलता त्या तरुणाला असं काहीतरी झालं की तो अचानक चक्कर येऊन खाली पडला। आजी पहिल्यांदा घाबरल्या। त्यांनी वॉचमॅनला बोलवलं पण वॉचमॅन तिथे नव्हता। नंतर त्यांना त्याची दया आली। त्या तरुणामध्ये त्यांना स्वतःचा मुलगा दिसू लागला। त्यांनी त्याला घरात यायला सांगितलं आणि इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आणि 2 महिन्यानंतर त्या मुलाने जे घरात जाऊन केलं होतं ते 2 महिन्यांनी उघड झालं आणि तशाच घटना संपूर्ण महाराष्ट्रात 300 ठिकाणी आढळलेल्या आहेत। त्यामुळे सावध राहा। या घटनेत घरात काय झालं हे कल्पनाच कुणाला नव्हती। आजी एका तरुणाला आपल्या मुलासारखं समजून त्या मदत करायला गेल्या। आता बऱ्याचशा घरामध्ये जे आजी आजोबा असतात, वयस्कर लोक असतात, त्यांना एक सवय असते की कुणी आला तर त्याला घरात घेऊन जायचं आणि पाणी द्यायचं। पण त्याने पुढे काय केलं? त्याने ना दागिने चोरले, ना कुठली घरातली वस्तू चोरली, ना आजीला मारहाण केली। पण त्याने जे केलं ते तब्बल 2 महिन्यांनी उघडकीस आलं आणि या टोळीचा जो प्रकार आहे संपूर्ण महाराष्ट्रात 300 ठिकाणी झालाय। त्या आजीने त्याला पाणी दिलं, बिस्किट दिलं। त्यानंतर तो थोडासा त्याला तरतरी आली आणि हळूहळू तो आता बोलायला लागला होता। त्याने विचारलं, आजी तुम्ही काय करता? त्यावेळेस आजी म्हणाली, मी काहीच करत नाही, माझे मुलं आणि मुली सुना ज्या आहेत त्या कामाला आहेत। आता तेवढ्यात तिथे हे असं बोलत असतानाच तेवढ्यात झालं असं की त्या आजीचा मुलगा घरात आला। आजीच्या मुलाचं नाव सुधीर आला। आजीला त्या मुलाला पाहिल्यानंतर आजी थोडीशी घाबरली। आता अनोळखी व्यक्ती कसा काय घरात बसला? आजीला त्याने फसवलं तर नसेल ना? मुलाच्या मनात शंका आली। पहिला प्रश्न ते आला की अनोळखी व्यक्तीला आजीने घरात कशासाठी घेतलं? आजी याला का मदत करत असेल असं त्या आजीला, त्या मुलाला प्रश्न पडला होता। सगळं सत्य 2 महिन्याने बाहेर पडणार होतं। तोपर्यंत हा प्रसंग साधारणच वाटत होता।
आजीचा मुलगा घरी आल्यानंतर तो देखील आजीकडे प्रश्नार्थक नजरेने आणि त्या मुलाकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. पण त्यानंतर आजी सांगायला लागली की बाळा, हा जो मुलगा आहे तर तो मला स्कूटीवर इथे आला होता, त्याने पत्ता विचारला पण तो चक्कर येऊन पडला आणि त्यामुळे मी त्याला घरात घेऊन आले. आता हे सगळं होत असतानाच आजीला काहीतरी वाटलं. आजीने एक डब्बा घेतला, त्या डब्यामध्ये लाडू दिले आणि लाडू त्याला म्हटली की हे तू डबा घेऊन जा आणि तू हे खाऊन टाक, कारण की तुला याने ताकद येईल. आता तो व्यक्ती गेला, पण आजीच्या मुलानं आजीला विचारायला सुरुवात केली, तू अशा अनोळखी लोकांना मदत का करतेस, तुला काही समजत नाही का? पण आजीने हसून दुर्लक्ष केलं. आजी अनोळखी व्यक्तीला का घरात घेऊन आली? तिच्या मागे माणुसकी होती की दुसरं काहीतरी सत्य लपलं होतं? ते तब्बल 2 महिन्याने उघडकीस येणार होतं. कोणालाच समजलं नव्हतं हे नेमकं काय घडलंय. मुलाने घराचे सीसीटीव्ही चेक केले, त्याने काहीच नेलेलं नव्हतं. आता सगळ्यांना विसर पडला होता. पण 4 ते 5 दिवसानंतर एक टोळी घरामध्ये घुसली. ती टोळी घरात घुसली. साधारणपणे तो मुलगा घरात आल्यानंतर 4 दिवसांनी एक टोळी आली. ती टोळी अचानकपणे शांततेत त्यांच्या घरात घुसली. त्यावेळेस घरामध्ये ना आजी होती, ना आजीचा मुलगा आणि सून होती. ते घरात घुसले व्यवस्थितपणे, सगळं व्यवस्थित त्यांना आजीने जे जे दाखवलं होतं ते त्यांनी सगळं घेतलं, सगळं जमा केलं आणि ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हे सगळे घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं घर अगदी व्यवस्थित आहे. ते घरात गेले, घर अगदी साधारण वाटत होतं. पण 2 ते 3 दिवसांनी साधारणपणे आजीला थोडासा संशय यायला लागला, पण आजीने दुर्लक्ष केलं. पण तब्बल 2 महिन्यानंतर आजीच्या एका त्या ठिकाणी नातेवाईकाचं लग्न होतं. त्यावेळेस आजीला तिचे दागिने घालायचे होते, म्हणून आजी लॉकरकडे गेली. लॉकरमध्ये पाहते तर काय, एकही दागिना तिथे नव्हता. आता दागिना जर तिथून चोरला गेला म्हणावा, तर तिने काय केलं, बाकीच्या गोष्टी पाहायला सुरुवात केलं तर तिच्या लॉकरमधली कॅशही गेली होती. त्याचबरोबर तिची अंगठी, दागिने सगळं गायब झालेलं होतं. एवढंच नाही तर त्यांच्या संपत्तीचे पेपर देखील तिने एका पेटीमध्ये ठेवले होते, ते देखील गायब झाले होते. आता आजीला समजायला लागलं होतं, पण आजी बोलली नाही. मुलाला तिने सांगितलं. मुलाने कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसलं की कुठल्याही प्रकारचे त्यांनी दरवाजे तोडले नाही किंवा कुठे काहीच केलं नाही. ते अगदी शांततेत आले, जणू काही त्यांना सगळी लोकेशन माहिती होती. मग हे असं कसं घडलं? चोरी झाली पण 2 महिने उघडकीसच आलं नाही, असं कसं घडलं? मग तेव्हाच तो डाव लक्षात आला. तो मुलगा बेशुद्ध पडण्याचं त्यांनी नाटक केलं होतं. त्याने बोलता बोलता तो आजीला म्हणाला की मी तुझाच मुलगा आहे, काही वर्षापूर्वी जत्रात हरवलेला मुलगा मी तुझा आहे, असं तो म्हणाला. आणि योगायोगाने त्या महिलेचा मुलगा एक हरवला होता, बेपत्ता झाला होता. आजीला त्याचा भरोसा बसला. आजीने त्याला सगळं दाखवलं. त्याला घराची चावी देखील दिली होती की तू कधी येत जा. त्या मुलाच्या बनावटपणाला ती आजी फसली आणि भयानक चोरी तिथे झाली. तब्बल 2 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आता जी जुनी लोक असतात तर ती लवकर कुणावर विश्वास ठेवतात, माणुसकी दाखवतात. पण आजकाल जग किती स्मार्ट झालंय आणि चोरांनीही नवनवीन टेक्निक्स वापरायला सुरुवात केली आहे. याची त्यांना कल्पना नसल्यामुळे ती महिला त्याला भाळली गेली आणि असेच प्रकार अनेक महाराष्ट्रामध्ये देखील उघडकीस आलेले आहे. त्यामुळेच कुणालाही मदत करत असताना आपण त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. खास करून घरामध्ये वयस्कर असलेले लोक, त्यांना व्यवस्थितपणे सांगणं गरजेचं आहे. मदत करा पण कुणाला घरामध्ये आणू नका. अशा प्रकारची ही घटना होती. आता घडलेल्या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.